खासगी शाला शिक्षक संघ महाराष्ट्र नागपुर के बैनर के नीचे अपनी मांगों को लेकर आंदोलन किया गया। तो आइए सुनते हैं इस मौके पर आंदोलनकर्ताओं ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। खाजगी शाला शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य नागपुर की ओर से अपनी मांगों को लेकर धरना आंदोलन किया गया है, जिसमें बड़ी संख्या में आंदोलनकारी शामिल हुए हैं। तो सुनिए इस आंदोलन के संबंध में आंदोलनकारियों ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। खाजगी शाळा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन आहे आणि अनुकंपाचे लोक दोन, आशिष गाजेवार, त्याच्या आई मनीषा अरुण गाजेवार आणि फडतरे सर, नंतर जयश्री करकाडे हे दोन उपोषण करते आहे। उपोषण आहे शिक्षणा या अनुकंपाच्या दोन अपॉइंटमेंट्स केले आहेत। या दोन अपॉइंटमेंट्स मध्ये शिक्षणाधिकारी काहीतरी त्रुटी काढतात, चुकीच्या त्रुटी काढतात, त्या नाहीये। म्हणजे आशिष गाजेवारच्या याच्या त्रुटी कोणती काढली ते दोन अपत्य आहे। खाजगी शाळांना हा नियम लागू नाही, तिसरं अपत्य आहे, पण हे दोन जुळे आहे, तसंही नियमात आहे, पण काहीतरी त्रुटी काढणं, प्रलंबित प्रकरण ठेवणं। दुसरी गोष्ट संच मान्यता, जिथे विधिमंडळातला प्रश्न होता 18 जुलै 2023 मध्ये निरंजन डावखरे यांनी विचारलेला, त्याच्यावर सुद्धा दुरुस्ती केली नाही। पण मान्य शिक्षणाधिकारी यांनी मात्र दुसऱ्या शाळांना या स्पेशल शाळा आहे, अल्पसंख्याक शाळा आहे, त्यांनी काय केलं, अप्रूव्हल दिलं। आणि इथे पैसे मिळाले नाही म्हणून काहीतरी त्रुट्या काढायच्या, कोणी आलं नाही म्हणून अशा प्रकारचे त्यांनी अप्रूव्हल दिलेलं नाही। दुसरी गोष्ट संच मान्यता आहे, फडतरे मुख्याध्यापक आहे, ड्रॉइंग टीचर्स आहे, या ड्रॉइंग टीचरच्या ऐवजी दुसऱ्यालाच अप्रूव्हल देऊन दिलं, ज्युनियर माणसाला। तिथे डेप्युटी डायरेक्टर म्हणतात सुनावणी घ्या, सुनावणी घेत नाही। पडवेकर आहे, अल्पसंख्याक शाळेचे मुख्याध्यापक, त्यांना मान्यता प्राप्त संस्थेतील अनुभव आहे, असं असलेल्या माणसाला दिल्यानंतर त्यांना म्हणते त्यांना जाहिरात नाही आहे, अभिसचिव पद आहे, त्यालाही अप्रूव्हल दिलं नाही। म्हणजे इथे इतका मोठा भ्रष्टाचार आहे। त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करतो आहोत आणि दोन उपोषण करते, ते उपोषण करतात आहे अनुकंपाच्या, त्याला मान्यता शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेली नाही, खाजगी शाळा शिक्षक संघ। आणि आम्ही सतत आणि आता आम्ही जेव्हा निवेदन देऊ सीओना, तेव्हा सीओना विनंती करू की तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी घ्या। या संबंधात काय काय करप्शन केलं ते सांगतो आम्ही। या सगळ्या करप्शनच्या बाबतीत संबंधित व्यक्तीवरती जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करा। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।